हा संघ देखील पाहायला मिळते. त्यांच्या अगेन्स्ट श्री केदारनाथ वेदश्री रत्नागिरी हा संघ पाहायला मिळते. टॉस जिंकलाय अगदी भांडूप स्ट्रायकर्स शेतलाई कुणकाई भांडूप टीम आणि टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय प्रितेश जोशी कॅप्टनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. प्रितेश जोशी हा ॲज अ कॅप्टन म्हणून या टीममध्ये खेळत असताना पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं हे फार महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळेच दोन्ही टीमला हंबल रिक्वेस्ट असेल की आपला एक्स्ट्रा प्लेयर लवकरात लवकर पहिला बॉल पडायच्या अगोदर तुमचा कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित असणं फार गरजेचं असणार आहे. या दोन्ही टीमसाठी सूचना असतील त्यामुळेच एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. आज पहिल्या मॅचपासून जो उल्लेख केला गेला आहे की आदरणीय ऐरोली विधानसभा प्रथम आमदार संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्याच वाढदिवसानिमित्तानं आणि ज्या पद्धतीने वाढदिवसानिमित्तानं कार्य झालं, समाज लोक उपयोगी कामे करण्यात आली आणि त्याची चर्चा आज केली जाते. भाई चषक, नवी मुंबईचे भाई, नवी मुंबईचे सगळ्याच तरुणांचे अगदी प्रेरणास्थान आदरणीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्याच कार्याला अगदी सलाम देणारी स्पर्धा. मॅचला होते सुरुवात. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. अगदी चला सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल समोरच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवे त्या मागच्या बाजूला झेल घेण्याचा प्रयत्न आणि तो झेल निसटलाय. याही सामन्यामध्ये जे दोन्ही संघ ते दोन्ही संघ तगडे आहेत. या मॅच मध्ये मजा येईल. एका बाजूला रत्नागिरी परिसरातून आलेले सगळेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दुसऱ्या बाजूला स्टारकास्ट महाराष्ट्राची देखील आहे. ते नेहमीच चांगलं क्रिकेट खेळत आलेले आहेत. सुमित डेकले देखील इन ॲक्शन आहे. प्रथमेश देखील खेळताना दिसतोय. त्याच्यामुळे मजा येईल या मॅच मध्ये. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. अप्रतिम चेंडू आहे. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहिलं जाईल कशा पद्धतीने हा बॉल अगदी खोदून काढलाय. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल इथे आल्यात. तिसऱ्या बॉलवर देखील एक धाव इथे मिळू शकते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउट चान्स आहे आणि तोपर्यंत एक सिंगल मिळेल. 3 बॉलवर पहिल्या 3 सिंगल आलेल्या आहेत. सैफ आलाय पहिली ओव्हर इथे टाकण्यासाठी. व्हाईट बॉल चा निर्णय आलेला आहे. टीमची धावसंख्या 4 आहे. पहिले षटक इथे सुरू असताना जुनेद पहिले षटक टाकत असताना ऑफ कटर बॉल होता. जास्त उंची घेतली नाही त्यामुळे आता नो बॉल असेल. 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग इथे देण्यात आली होती गोलंदाजाला. नो बॉलचा निर्णय आला. फ्री हिट खेळण्याची संधी मिळेल आता प्रथमेशला. या पुढच्या बॉलवर तुम्ही पाहताय भाई चषकाचं आयोजन, गॉडफादर भाई चषक, प्रतिम असं आयोजन निलेश पाटील, राकेश प्रतिष्ठान आणि त्याचबरोबर संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीने क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. दुसरा दिवस आहे क्रिकेटचा. आज फायनल डे आहे आणि पहिलाच सामना सुपर ओव्हरमध्ये रंगला. बॉल थोडासा पुढ्यात टाकला होता. फ्री हिटचा बॉल आहे त्याच्यामुळे एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झाला आणि 2 धावा मिळताना दिसतील. खास बोकडविऱ्यावरून प्रितेशजी यांचं इथे आगमन झालंय. MS11 गोठिवली या संघाचे पुरस्कर्ते राहिलेले आहेत. अनेक स्पर्धांमध्ये प्रितेश MS11 गोठिवली या टीमला पुरस्कृत करत असतात आणि प्रितेश आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. वेलकम, सुस्वागतम. हा बॉल ओव्हर पिच होता. समोर टाकलेला स्लॉट मध्ये होता. पार्किंग प्लॉट मध्ये दिसेल. सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी प्रथमेशच्या बॅटमधून सिक्सर.
काय स्ट्रोक लगवलाय, टायमिंग बेमिस आला होतोय. प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून हा पहिला प्रहार येतोय. वारेत गावचा सितारा, NMPL ही स्पर्धा देखील आजही आठवते. ॲज अ आयकॉन म्हणून संपूर्ण स्पर्धा गाजवली होती. मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला होता आणि अफलातून खेळ केला होता प्रथमेश ठाकरेने. पहिला षटकार आलाय. पहिल्या 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 13 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असताना जुनेद गोलंदाजी ट्रॅकवर. येथे देखील टप्प्याचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक अगदी एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत असताना सिंगल मात्र मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या बॅटिंग करत असताना 14 बिनगडी बाद. पहिल्या षटक इथे संपले आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 14. स्कोर बोर्डवर आपल्या मुख्य व्यासपीठावर तुम्ही दीपू माळी यांना पाहताय. त्याचबरोबर मॅनेजर गौऱ्या, आपलं देखील सहर्ष स्वागत. स्वप्नीलजी नाईक तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेकंड ओव्हरचा खेळ आता इथे सुरुवात होईल. निलेश पाटील यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन आणि गौरव भोईर म्हणजे आमचा लाडका गौऱ्या, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. सेकंड ओव्हरला सोहेल, शॉर्ट बॉल, हुक शॉटचा प्रयत्न आहे. डीप स्क्वेअर लेगला बॉल टर्न होईल आणि तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसेल. खात्यामध्ये भर पडते. टीमची धावसंख्या 16. पहिला ओव्हर अगदी संपलाय. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. ज्या पद्धतीने प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगला स्टार्ट आहे. सध्याच्या घडीला 16 बिनगडी बाद अशी स्थिती बॅटिंग करत असताना टीमची. वेगवान बॉल पायावर लागलाय कदाचित आणि लेग बायचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून येतोय. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 17. धावा फलकावर लागल्यात. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या सुरू असताना सोहेल गोलंदाजीसाठी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. परत एक वेळा शरीराचा वेध कदाचित घेतलाय. तोपर्यंत एक सिंगल इथे मिळताना दिसेल. अंडर फ्लड लाईट्स खेळण्याची एक वेगळीच मजा आहे. बॅटला लागून न गेला आणि त्याच्यामुळे एक धाव ऍड होते फलंदाजाच्या खात्यामध्ये. प्रथमेशच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 18. सध्याच्या घडीला सोहेल गोलंदाजी करतोय आणि सातत्याने वेगावर स्वार होतोय. बॉल पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय. त्यामुळेच बॅट आणि बॉलचा इतका काही चांगला संपर्क नाही. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 18 बिनगडी बाद. सध्याच्या घडीला टीम पालघर विक्रोलियन्स हा संघ देखील खेळताना दिसतोय. ड्राईव्ह केलाय कॅपमध्ये आणि तिथे हुलकावणी देत थेट बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा इथे मिळताना दिसतात. आलाय चौकार. चार धावा आल्या. टीमची धावसंख्या 22 आणि इथे मात्र बीट केलंय फलंदाज सुमित ढेकलेला. हा डॉट बॉल येतोय. 5वा चेंडू निर्धाव आला. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. आणि चांगला ऑफ ब्रेक बॉल पडल्यानंतर लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर बाहेर निघाला. सरळ विकेट किपरच्या हातात गेलाय. 5ला बॉल होता. ऑन साईडला बरोबर खेचलाय. डीपमध्ये फिल्डर आहेत. तिथे 2 फिल्डर प्रयत्न करतात. बॉल निसटलाय परंतु चांगला प्रयत्न आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात सुमित ढेकलेने. डबलच्या मदतीने 2 ओव्हरचा खेळ इथे संपल्याने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर शितलाई, कुनकाई, विटावा, विक्रोलियन्स, भांडूप, स्ट्रायकर या टीमची धाव संख्या आहे स्कोर बोर्डवर 24. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 24 धावा. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर
2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 14 धावा आणि या ओव्हरमध्ये सोहिलच्या मागच्या ओव्हरमध्ये जर एक चौकार वगळता मागचं षटक अप्रतिम म्हणावं लागेल. फक्त 9 धावा खर्च केल्यात. 24 वर बिनगडी बाद सध्याची घडीला पाहायला मिळते. मागच्या मॅचमध्ये 56 धावा डिफेंड झाल्या होत्या आणि जवळजवळ डिफेंड होण्याच्या मार्गावर होते आणि सुपर ओव्हर देखील पाहायला मिळाली आणि तो सुपर ओव्हरचा सामना देखील तितकाच थरारक पाहायला मिळाला आणि तो सामना देखील जिंकला. त्यामुळेच ह्या मॅचमध्ये देखील 50+ धावा कराव्या लागतील. धावांचा वेध असेल. टीम शितलाई कुमकाई भांडूप इटावा स्ट्रायकर्स हा संघ देखील खेळताना दिसतोय आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या अगेन्स्ट श्री केदारनाथ वेदश्री रत्नागिरी हा संघ आपल्याला या दुसऱ्या मॅचमध्ये 2 संघ पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला सुमित डेकळे आणि प्रथमेश ठाकरे हे दोन्ही बॅटर सलामीवीर म्हणून पाहायला मिळतील. 24 वर बिनगडी बाद. 24 धावा झाल्या. चांगली सुरुवात. 12ची सरासरी ते गाठण्यामध्ये यश आलंय. विशाल ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होईल. विशाल पहिलाच बॉल पायातला होता. समोर गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा फटका अद्भुत आहे, अद्वितीय आहे, अवर्णनीय आहे. बॉल सीमा पार. षटकार. स्ट्रोक पाहिला जाईल. अगदी फ्लिक करण्याचा प्रयत्न करत असताना टॉप एज लागली होती असं वाटलं होते. हा झेल होईल पण हा सीमा पार गेलाय. प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून येतोय आणखीन एक षटकार. इथे देखील चांगली लाईन, चांगली लेंथ, ऑफ स्टंपर मारा केला जातोय. प्ले एन मिस, डॉट बॉलची सांगता होतीये. प्रथमेश ठाकरे वारेद गावचा सितारा. अंपायरचा कॉल येतोय. 22च्या स्वरूपात 1 रन्स मिळते, 1 धाव मिळते. टीमची धावसंख्या 31, 31 या आकड्यावर. पुन्हा एकदा कुटप्याचा बॉल आहे. लाईन पाहावी लागेल. नासिर शेख आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा आता खर्च होत असताना पाहायला मिळतील. धावा थांबावा लागतील. सध्याच्या घडीला सुमित ढेकळे आणि प्रथमेश ठाकरे कौतुक करावं लागेल कारण की 10 बॉलमध्ये 18 धावांचं योगदान दिलंय. प्रथमेश ठाकरेने चांगली बॅटिंग करतोय. सध्याचा हंगाम गाजवलाय या खेळाडूने. तिसरा बॉल या षटकातला. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल जाईल आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 33. तिसरं षटक सध्या सुरू आहे. 15 बॉलचा खेळ संपलाय. 33 धावा झाल्यात. यानंतर विजेत्या टीममध्ये सामना होईल. त्याच्यामुळे सिल्वर स्टार टीम रेडी राहायचंय. या मॅचमधून जो संघ जिंकेल तो तुमच्या विरोधात खेळेल आणि तो सामना 4 षटकांचा असेल. सेकंड फेरीचे सामने 4-4 षटकांचे आहेत. लक्षात घ्या, पहिल्या फेरीचे सामने 5-5 ओव्हरचे आहेत. धावा झाल्या 33. आज फायनल डे क्रिकेटच्या स्पर्धेचा. आज आपल्याला 7 सामने कव्हर करायचे. 7 मॅचेस. एकच सामना संपलाय. त्याच्यामुळे सहकार्य करा. फास्ट क्रिकेट खेळत राहा. कमी गतीने टाकलेला स्लोअर बाउन्सर. पंचांचा इशारा हा देखील वाईड आहे. त्यामुळे त्यानंतर आता स्क्वेअर लेग अंपायर सांगतात इवन फॉर दी ओव्हर वॉर्निंग दिले. त्याच्यामुळे हा नो बॉल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा येत असताना टीमची धावसंख्येला आकार येतोय. सध्याच्या घडीला दोन्ही बॅटरची जी पार्टनरशिप आहे ना कुणाल सर, ही फार महत्वाची ठरली. हे या मॅचमध्ये 34 धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळते. दोन्ही बॅटर चांगल्या रिदम मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये आणि दोन्ही बॅटर आता सेट झाल्यात. हो, पार्टनरशिप प्रत्येक फॉर्म ऑफ क्रिकेटमध्ये सगळ्यात महत्वाची असते आणि गेले कित्येक वर्ष सोबत खेळतात हे दोन्ही फलंदाज. पिकअप शॉट उचलल्या बॉलला ऑन साइडला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान पिकअप शॉटद्वारे बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा मिळतील. षटकार. काय स्ट्रोक लगावलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमा रेषेपली गडी. प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून षटकार आलाय. एक हाती किल्ला लढवतोय. सध्याच्या घडीला सुमित ढेकळेच्या बॅटमधून मोठे फटके आले नाहीत पण प्रथमेश ठाकरे आता चांगला सेट झालाय. 13 बॉलमध्ये 25 धावांचं योगदान दिलं. टीमची धावसंख्या 40 या आकड्यावर पोहोचली. 60-65 धावा झाल्या तर या धावा करणं इतकं सोपं नाही कारण की काल देखील आपण जर पाहिलं तर चेस करत असताना प्रत्येक संघाने संघर्ष केलाय. त्यामुळेच 35 धावा देखील काल डिफेंड झाल्या होत्या 4 ओव्हरमध्ये. त्यामुळेच 50+ धावा हे चॅलेंजिंग असेल सेकंड बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. 40 धावा फलकावर लागले त्या षटकाराच्या मदतीने. हो, चॅलेंजिंग धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. आई बॉल समोरच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे आणि जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. एक धाव इथे मिळताना दिसेल आणि आपण पाहिलं टॉप पेजने देखील षटकार गेलेत. तो एक समोरच्या बाजूला पायातला बॉल
बॅटच्या वर लागला, समोर 6 आला, हा समोर मारण्याचा प्रयत्न, परत टॉपेज घेऊन गोशांकी क्षेत्रात गेलाय. त्यामुळे बॅटमधून धावा येत आहेत, त्या कशा येत हे महत्वाचं आहे. धावा पाहिजे टीमला. धावा झाल्यात 41-41. लास्ट बॉल या ओव्हरचा. स्पर्धेमध्ये पहिल्यांदा बॅटिंग केल्यानंतर धावा चेस करणं एवढं सोपं नाही आहे, हे मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं. कारण मॅच टाय झाली, सुपर ओव्हर झाली, त्याच्यानंतर धावा डिफेंड करण्यात आल्या. 15 धावांचं लक्ष, 16 धावा करायच्या होत्या, त्याही झालेल्या नाही आहेत. बॅकफुटला जाऊन कट केल्या पॉईंटमधून, बॉलला काढण्याचा प्रयत्न, गलीमधून बॉल निघतोय. थर्ड मॅनला सिंगल तिथे मिळताना दिसेल. ओव्हरची होती आता समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्यात 42 धावा. दोन 2026 हा भव्य दिव्य सोहळा पाहायला मिळते. आजचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या रजनीमध्ये मॅच क्रमांक 2 आपल्या समोर रंगली जाते. 42 धावा बिनगडी बाद अशी सध्याची स्थिती पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर शेतलाई, कुणकाई, विटावा, भांडूप, विक्रोली स्ट्रायकर्स हा संघ देखील खेळताना दिसतोय. चांगली बॅटिंग सुरू आहे. प्रथमेश ठाकरे 15 बॉलमध्ये 27 योगदान दिलं. सुमित ढेकळेने 5 बॉलमध्ये 7 धावा केल्या. षटक क्रमांक 4. गोलंदाज सोहेल. फुलर लेनचा बॉल होता, ऑन साईडला दिशा दिली आहे. एक धाव तरी ते मिळताना दिसेल आणि सुमित त्याचं काम बरोबर योग्य करतोय. त्याला माहिती आहे चांगल्या फॉर्ममध्ये प्रथमेश ठाकरे आणि त्याच्यामुळे त्याच्या बॅटमधून धावा येतात. तर सिंगल डबलने स्ट्राईक रोटेशन सध्या सुरू आहे आणि त्याच्यामुळे पार्टनरशिप बिल्ट होते. पार्टनरशिप मी मगाशी देखील म्हटलं होतं, प्रत्येक फॉर्म ऑफ क्रिकेटमध्ये महत्त्वाचं आहे. मग तुम्ही टेस्ट मॅच खेळा किंवा तुम्ही ओडीआय खेळा, टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा खेळा किंवा पावसाळी रबर बॉल क्रिकेट किंवा T20 खेळा. शॉर्ट बॉलचा वापर खेचून मारण्याचा प्रयत्न आहे. बॉल चालला मिड विकेट रिजनमध्ये, परत हुलकावणी दिली परंतु शेवटी बॉलला थांबवण्यात यश आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. डबलच्या मदतीने 45 धावांची भागीदारी दोन्ही फलंदाजांनी इथे केली आहे पहिल्या विकेटसाठी. सुपर बॅटिंग दोन्ही बाजूने चांगला खेळ. एका बाजूला सुमित ढेकळे सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला प्रथमेश ठाकरे हा अटॅकिंग क्रिकेट खेळतोय. सुपर बॅटिंग. फ्लिक मारलाय, हेलिकॉप्टर शॉट आणि थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर. टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर लगवलाय. प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून आणखीन एक षटकार येतोय. लाजबाब बॅटिंग सुरू आहे. चौफेर फटकेबाजी, टॉपेजने देखील षटकार आला. हा हेलिकॉप्टर पाहू शकता, काय स्ट्रोक लगवला प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून. अर्धशतकीय भागीदारी. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हँड अँड आय कोऑर्डिनेशन. जसा बॉल तसा खेळतोय. बॉल पडल्यानंतर थोडासा खाली बसला आणि लगेच त्याची बॅट त्या पोझिशनमध्ये आली. याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की किती प्रॅक्टिस आणि किती सराव हे सगळे खेळाडू करत असतात. 52 धावांची भागीदारी झाली आहे या सिंगलच्या मदतीने. टीमची धावसंख्या 52. चौथं षटक सध्या प्रगतीपथावर. 60, 65, 70च्या आसपास धावा करण्याचा प्रयत्न इथे नक्की केला जाईल या टीमच्या माध्यमातून. टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय घेण्यात आला होता प्रितेशकडून. शितलाई, कुणकाई, विटावा, विक्रोलेन स्ट्रायकर. ऑन साइडला आता बॅट कडक फिरली आहे. बॉल थेट सीमारेषा पलीकडे जाईल आणि बाहुबलीच्या बॅटमधून बाहुबली सिक्सर. काही चेंडूची वाट बघायची असतील आणि काही चेंडूची वाट लावायची असते. अगदी स्लॉटमध्ये बॉल होता. अगदी सुमित ढेकळेच्या बॅटमधून षटकार आला. हा पहिला षटकार आला. हा पहिला मॅक्सिमम सुमित ढेकळेच्या बॅटमधून पाहायला मिळते. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 57 ऑन स्कोरबोर्ड. 58 धावा. 58 धावा झाल्या. 52 धावा याच्या अगोदर आणि त्याच्यानंतर आज षटकार आला. 58 धावा स्कोरबोर्डवर आणि आता लास्ट बॉल असेल या ओव्हरचा. चौथं षटक आक्रमण झालंय सोहेलवर. बाहुबलीच्या बॅटमधून सिक्सर. कमी गतीने टाकलेला बॉल, टॉप पेज बॉल हवे त्या ऑन साइडला बॅट फिरली. फिल्डर प्रयत्न करतायत आणि बॉल पुढे, बॉल मागे, फिल्डर पुढे आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. अंदाज बांधता येत नाही. मी मगाशी देखील म्हटलं होतं की अंडर फ्लड लाईट्स पांढरा बॉल डोळ्यांमध्ये टिपणं एवढं सोपं नाहीये. ते कॅमेरामॅन देखील तसंच काम करतायत, परंतु अशाही परिस्थितीमध्ये हा झेल सुटलाय. 2 धावा इथे मिळतात. टीमची धावसंख्या 60, 15ची सरासरी. 4 ओव्हरचा खेळ संपलाय.
थँक्यू व्हेरी मच. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 60 धावा बिनगडी बाद. 60 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळते. सुमित ढेकळे 8 बॉलमध्ये 16 धावांचं योगदान. प्रथमेश ठाकरेने आज खूप चांगली बॅटिंग केली. 18 बॉलमध्ये 36 धावांचं योगदान दिलं. शेवटचे ओव्हर अजूनही शिल्लक आहे. 70-75 हे मजल मारावे लागेल. चांगला स्टार्ट आपल्या टीमसाठी मिळून दिला दोन्ही बॅटरने. चांगली पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळते आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आता आक्रमण केलं जाईल, कारण की सुमित ढेकळेने देखील मागच्या ओव्हरमध्ये एक षटकार लागवला होता, तो देखील चार्ज झालाय. त्यामुळेच आता दोन्ही बाजूने हल्ला बॉल केला जाईल, दोन्ही बाजूने अटॅक केला जाईल. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 60 धावा फलकावर लागल्या. 60 रन आतापर्यंत स्कोर बोर्डवर. आणि शेवटचं षटक आहे, 5वं षटक. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजीमध्ये परिवर्तन. सौरभ तो आलाय गोलंदाजीसाठी. नक्कीच चेजेबल धावसंख्या आहे, असं नाही आहे की 60 धावा केल्या म्हणजे तुम्ही जिंकू शकता. जरी पहिल्या फेरीत किंवा कालचे सामने तुम्ही पाहिले तर धावा चेसही होत होत्या, काही धावा डिफेंडही झाल्यात. त्यामुळे मॅच ऑन असेल. आई सामना चांगला रंगेल, मजा येईल या मॅचमध्ये. समोर देखील प्रथमेश पवारने आणलाय संघ. चांगले खेळाडू त्याही टीममध्ये आहेत. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता, ड्राईव्ह केलाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल फोडत सरळ सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय आणि तिथे जोपर्यंत बॉल अडवला जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 61. हा बॉल जर पाहिला तर गॅपमध्ये होता, पण या मैदानाच्या आतमध्ये असलेलं पाणी त्यामध्ये चेंडू अडला जातोय, त्यामुळेच फक्त एकच धाव मिळते. सुमित ढेकळेला स्ट्राईक मिळते. मागच्या ओव्हरमध्ये एक षटकार आला होता, बाहुबली षटकार. या 5 बॉलमध्ये धावा कराव्या लागतील. इथे चांगला बॉल अपस्टंबर मारा ठेवला जातोय. गती कमी केली होती, गती काढली होती आणि डॉट बॉलची सांगता होतीये. पण याच टप्प्यावर आता थोडीशी गोलंदाजी करावी लागेल डेथ ओव्हरमध्ये, जर तुम्हाला थांबवायचं असेल या दोन्ही फलंदाजांना, आणि खास करून बाहुबलीला आणि प्रथमेशला. कारण धावा झाल्यात 61. एक चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड केली. अभेद्य भागीदारी मी म्हणेन, कारण भेदता आलेलं नाही आहे भागीदारीला. थोड्याशा संधी निर्माण झाल्या होत्या, झेल सुटले, प्रयत्न फसलेत, परंतु तरी देखील धावसंख्या जर पाहिली तर 61 आहे, चेजेबल आहे. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 4 बॉलमध्ये चांगलं कमबॅक करावं लागेल टीम श्री केदारनाथ वेदश्री 11 रत्नागिरीला. कमी गतीने कटर टाकलाय. आता मात्र बॉल थोडासा निसटला प्रथमेशच्या हातातून, त्याचा फायदा इथे घेतला जाईल. पंचांचा इशारा व्हाईट बॉल +1. 2 धावा इथे मिळताना दिसतील. टीमच्या टोटलमध्ये धावा झाल्या 63. शेवटच्या ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये सौरभ चांगली गोलंदाजी करतोय. मागच्या 3 बॉलमध्ये जर पाहिलं तर तिन्ही बॉलमध्ये कमी गतीचे चेंडू पाहायला मिळाले. चांगल्या लाईन अँड लेंथने गोलंदाजी करतोय. जखडून ठेवला गेलाय, धावा थांबवाव्या लागतील. परत एक वेळा फुलर लेनचा बॉल होता, कव्हर्सला बॉल आता ट्रॅव्हल होतोय. यावेळेला चान्स नाहीये कव्हर्सच्या फिल्डरकडे. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावा मिळतील. सिक्सर. अगदी अवे फ्रॉम द बॉडी इशारापासून दूर खेळलाय. टू द कव्हर, काय स्ट्रोक लगवलाय, षटकार आलाय. प्रथमेश ठाकरे 43 या आकड्यावर खेळतोय. टीमची धावसंख्या पुढे जात असताना पुन्हा एकदा खोटाप्याचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल. अंपायरचा इशारा काय येईल? करायला एक सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 70. प्रथमेशकडे स्ट्राईक. 70 धावा लागल्यात फलकावर. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे प्रथमेश. यावेळेला आणखीन एक क्लासिकल कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरच्या कॅपमधून बॉल सीमारेषा पलीकडे. 48 धावा नॉट आउट प्रथमेश ठाकरेच्या पॅटमधून. बॅटिंग परफॉर्मन्स प्रथमेश ठाकरे काय बॅटिंग करतोय. वारेद गावचा सितारा आहे. लाजबाब बॅटिंग. 48 वर कालपासून एकही अर्धशतक आपण पाहिलं नाही, पण हे पहिलं अर्धशतक होईल का या स्पर्धेतलं? 48 धावा कंप्लीट केलेल्या आहेत प्रथमेश ठाकरेने. कमी गतीने टाकलाय, पुल केला आणि हा पॉवरफुल आहे, ब्युटिफुल, डिलाइटफुल अँड सक्सेसफुल झाले. अर्धशतक पूर्ण या गॉडफादर भाई चषकामध्ये. दमदार अर्धशतक पूर्ण केले प्रथमेश ठाकरेने आणि ठाकरे ब्रँड इथे दाखवलाय बॅटिंग मधला. 5 ओव्हरचा खेळ संपला. 80 धावा झाल्यात. 81चं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे श्री केदारनाथ वेदश्री 11च्या समोर. 81 टू विन. कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही ऐकाल विघ्नेश मडवी आणि त्यांच्या बरोबरीने व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर.
हार्दिक स्वागत आहे. गॉडफादर भाई चषक डे नाईट फॉर्मॅटचा हा भव्य दिव्य सोहळा अंतिम रजनीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जाऊया मैदाना 4 मध्ये. यस, पहिला डाव आपण पाहिले तर बॅटिंग आपण या बॅटिंगकडे आपण लक्ष देऊया. सुमित ढेकळे 9 बॉलमध्ये 16 धावांचं योगदान दिलं. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक प्रथमेश ठाकरे. 23 बॉलमध्ये 54 धावांचे एक झंझावत खेळी टीमला पोहोचवलं एकूण 80 धावावर. अगदी पहिल्या ओव्हर जुनेदने हाताळलं. 13 धावा खर्च केल्यात, कुठलीही सफलता नाही मिळाली. सोहेल याने 2 षटक हाताळले, 27 धावा खर्च केल्यात. विशालचं षटक 17 धावा खर्च केल्यात. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये सौरभ याने देखील 20 धावा खर्च केल्यात. टीमची धावसंख्या 80 या आकड्यावर आणि 81 धावांचं टार्गेट उभं केलं आहे. माझ्यासोबत जोडले गेलेत व्हॉइस ऑफ इंडिया हरीश मांड्या सर आमच्यासोबत जोडले गेलेत. त्या सर्वांचं त्यांचं देखील सरस स्वागत आहे. सर, 81 धावांचं टार्गेट आहे. हे टार्गेट जर पाहिलं तर काल 75-65 हा आकडा पाहायला मिळाला, पण पहिल्यांदाच 81 हा टार्गेट या स्पर्धेमध्ये ठेवला गेला. म्हणजेच या स्पर्धेतला उच्चांक गाठला गेला. बॅटिंग करत असताना टीम शितलाई, कुणकाई, भांडोप, पिटावा, विक्रोलिन स्ट्रायकर्स टीमने टॉस जिंकल्यानंतर हा धाडसी निर्णय घेण्यात आला. प्रीती जोशी याचं वक्तव्य होतं की आम्हाला अगदी अटॅकिंग क्रिकेट खेळायचं आणि बॅटिंग करून समोरच्या संघावर दबाव आणण्याचा प्रयत्न आणि मनसुबा असेल, आणि तो यशस्वी झाला. 81 धावा उभारल्यात. काय म्हणाल सर? सबसे पहले तो प्रथमेश ठाकरे अपने जीवन के श्रेष्ठ फॉर्म से गुजर रहे हैं. रबर बॉल हो, टेनिस बॉल हो, इसने ऐसा कोई मैदान या कोई राज्य नहीं छोड़ा जहां पर वो गया हो और दर्शकों के मन के ऊपर अपनी छाप न छोड़ी हो. सुमित ढेकले के मार्गदर्शन में तैयार हुए जो कुछ खिलाड़ी है उसमें उसका नाम आता है. दूसरी एक चीज़ अगर आप देखेंगे, स्ट्रोक प्ले. लेकिन इसका मतलब ये नहीं है कि ये स्कोर चेज नहीं हो सकता. देखिए, प्रथमेश पवार ये जो खिलाड़ी है इसके पास बहुत अच्छे स्ट्रोक्स की रेंज है. वो एक युवा टीम को तैयार कर रहा है, तो आप चमत्कार की उम्मीद कर सकते हैं. लेकिन एट द सेम टाइम प्रथमेश पवार का रुकना ज़रूरी है. 30 बॉल में अगर प्रथमेश पवार 12 से 13 बॉल खेलता है और 12-13 बॉल में अगर वो 40-45 बना लेता है तो ये पॉसिबल है. मैथमेटिक्स जो है ना, ये आपका स्कूल में वीक हो चलेगा, बिजनेस और क्रिकेट में मैथ्स वीक नहीं होना चाहिए. प्रथमेश पवार को अच्छी तरह मालूम है कि अगर प्रथमेश ठाकरे खेल सकता है तो प्रथमेश पवार पण खेलणार. सिर्फ ये है वो जिद के साथ खेलना होगा. इट्स नॉट इजी, लेकिन यस, मुझे बताइए आसान क्या है. विघ्नेश मडवी, आज आप सोचिए 5 मगरमच्छ के बीच में 1 घंटा समुद्र के अंदर रहना आसान है कि 81 रन बनाना आसान है? 120 मंजिला इमारत से कूदना ये आसान है कि 81 रन बनाना आसान है? मेरे ख्याल से 81 आसान है. कोशिश करनी होगी. डेफिनेटली प्रयत्न करावा लागेल. पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग साठी उतरावा लागेल. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालाय. प्रथमेश पवार, नाना आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच्या समवेत फलंदाजीसाठी सुमित कदम आपल्याला पाहायला मिळतील. क्षमता, ॲबिलिटी आहे. कुठलाही टार्गेट तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. त्यामुळेच 81 जरी झाल्या तर त्या धावा होऊ शकतील. त्यामुळेच तो प्रयत्न करावा लागेल. चांगला खेळ सुरू आहे. दुसरा सामना सुरू आहे. त्यानंतर विनरचा सामना असेल. तो देखील सामना तितकाच इंटरेस्टिंग आहे. काल ट्विशा 11 टायगर टीम अगदी पहिला संघ जो फायनलमध्ये क्वालिफाय झाला, आणि आज या 4 संघापैकी एक संघ जो ट्विशा 11 टायगर टीम बरोबर अंतिम आणि शेवटचा सामना खेळेल. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. भाई चषक या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये अतिशय महत्त्वाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेच्या निमित्ताने खेळताना दिसतील. प्रथमेश पवार नाना स्ट्रायकेंडवर पाहायला मिळते. अगदी गोलंदाजी ट्रॅकवर ज्या प्रथमेश ठाकरेने अगदी बॅटिंगमध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं, तो प्रथमेश ठाकरे आता गोलंदाजीसाठी पहिल्या ओव्हरमध्ये तैनात झालाय. 30 बॉल आणि 81 धावा करायचे. पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये मोठमोठ्या धावाचे होताना आम्ही सातत्याने पाहिले, पण आता फ्लड लाईटमध्ये या पावसाळी क्रिकेटमध्ये रबर बॉलमध्ये 81 धावा करणं देखील तितकंच इंटरेस्टेड असेल. प्रथमेश पवार भरपूर वर्ष अगदी क्रिकेटमध्ये योगदान दिलं. नाना या नावाने ओळखला जातोय. मॅच लावते सुरुवात. पहिला बॉल
पहिलाच बॉल सबमरीन डिलिव्हरी राहिलाय, बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. पाट्याने बॉलचा कुठलाही संपर्क नाही, अपील केली होती पण उत्साह तितका जास्त नव्हता. डॉट बॉलची सांगतो होते. एक डॉट बॉल हा फार महत्त्वाचा असेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. 81 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट मोठं आहे पण त्यासाठी तुमचं स्वप्न आणि तुमची जिद्द देखील तितकीच मोठी पाहिजे. फ्लायटेड चेंडू, फिंगर रोल केलेत, सुपर बॉलिंग, व्हेरिएशन पाहायला मिळते. पहिला बॉल वेगवान चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, इथे फ्लायटेड चेंडू पाहायला मिळते. ही खासियत आहे प्रथमेश ठाकरेची. म्हणूनच वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडरच्या पंक्तीमध्ये या खेळाडूची वर्णी लागते. पहिल्या 2 बॉलवर नानाला शांत ठेवले. इथे लाईन पाहावी लागेल. डाऊन द लेग साईड अंपायरचा कॉल येतोय. वाईट बॉल, वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. पहिल्या ओव्हरमध्ये किती धावा येतील त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. जी पार्टनरशिप प्रथमेश ठाकरे आणि सुमित ढेकळे या दोन्ही बॅटरकडे झाली तशा पद्धतीची पार्टनरशिपची अपेक्षा असेल. पुन्हा एकदा वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा, सलगचा दुसरा व्हाईट बॉल. 2 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर. प्रथमेश ठाकरेने अर्धशतक झळकवलं. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक त्याच्याच बॅटमधून पाहायला मिळालं. पुन्हा एकदा गती काढली होती. कमी गतीचा चेंडू पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय आणि डॉट बॉलची सांगतो होते. डॉट बॉल प्रेशर आणेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. त्यामुळे 3 बॉलचा खेळ संपलाय. फक्त 3च धावा धाव फलकावर लागलेत. पुन्हा एकदा पाहिलं जाईल रिप्लेमध्ये. काय बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला. बॉलर बॅक ड्राईव्ह, समोरच्या दिशेने स्ट्रोक लगावला. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? आणि प्रथमेश पवार नानाच्या बॅटमधून येतोय पहिला क्रॅकिंग चौकार. बहुत परफेक्ट स्ट्रेट ड्राइव और बिल्कुल स्वीट स्पॉट पर बॉल लगी थी, देखने लायक. इथे अतिरिक्त बाउन्स, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. 3 नकारात्मक चेंडू आतापर्यंत हाताळले. 1 फॉर द ओव्हर ची ताकीद देखील देण्यात आली. 8 धावा धावफलकावर लागलीत. 81 धावांचा पाठला करायचा आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. प्रथमेश ठाकरे गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू पाहायला मिळते आणि शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळते. ही व्हेरिएशन, ही व्हरायटी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉल हा वेगवान चेंडू हाताळून तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. त्यासाठी तुमच्याकडे वैविध्यपूर्ण गोलंदाजी असणं गरजेचं आहे आणि तेच करत असताना प्रथमेश ठाकरे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 8 धावा धावफलकावर लागलेत बिनगड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू, अप्रतिम षटक, लाजबाब षटक म्हणावं लागेल. या ओव्हरमध्ये प्रथमेश ठाकरेने आपला क्लास, आपला दर्जा दाखवलाय. बॅटिंगमध्ये योगदान दिलं. आता गोलंदाजीमध्ये देखील फक्त 8 धावा खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 8 धावा बिनगडी बाद. बहुत अच्छी. प्रथमेश ठाकरे का रेयर डबल. एज एन ओपनर आप आते हो, एज एन ओपनिंग बॉलर भी आप आते हो. ये एक बहुत बड़ी बात है. एक योगायोग की बात देखिए विघ्नेश, दोनों टीमों के ओपनिंग बैटर के नाम समान है, सुमित प्रथमेश. ये भी एक बहुत रेयर इंसिडेंट आज के दिन की घटना. टेनिस क्रिकेट में हमारे रोहित मात्रे जी लिखेंगे, जो स्कोरिंग का बहुत अच्छा काम कर रहे हैं. आदेश मात्रे जी, इनका तो संगीत कानों में रस घोलता है और ज़बरदस्त साउंड सिस्टम है. स्वप्निल जी नाइक हमारे साथ बैठे हुए हैं. नीलेश जी पाटिल हमारे साथ है. पूरे टूर्नामेंट को कामयाबी का जामा पहनाते हुए राकेश प्रतिष्ठान घोटिवली और संदीप नाइक प्रतिष्ठान. अच्छी शुरुआत यहाँ कही जाएगी. हालांकि ये अच्छी शुरुआत बॉलिंग टीम के हवाले से मैं ज़रूर कहना चाहूँगा, लेकिन प्रथमेश पवार, इसको अंडर एस्टिमेट मत कीजिए. एक और योगायोग की बात ये देखिए, दोनों टीमों के प्रथमेश राइटी है, दोनों टीमों के सुमित लेफ्टी है. ये एक और योगायोग आज के दिन क्रिकेट की जानकारियों में जिसको रुचि है वो लिख सकते हैं इतिहास में. दिस गोइंग टू बी टफ मैच, लेकिन श्री केदारनाथ वेदश्री 11 को खोने जैसा कुछ भी नहीं है. प्रेशर लेके नहीं खेलना है. जो होगा देखा जाएगा. अगर बिंदास एटीट्यूड से खेले
तो 81 तक पहुंच सकते हैं। दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. ओम पांडे गोलंदाजी ट्रॅकवर, पहिला बॉल, बॅटची एज, चेंडू जाते फ्लाय स्लिप मध्ये, सिंगल मिळते. सिंगल डबलने मॅच बनणार नाही, त्यासाठी मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. आणि या मॅच मध्ये ज्या पद्धतीने सुमित आणि पवार नाना पाहायला मिळतील. आडवा बॅटने क्रॉस बॅटेज स्ट्रोक पडल्यानंतर चेंडू राईज झाला, बॅट्समन सरप्राईज झाला आणि डॉट बॉलची सांगता होते. जो स्क्वेअर लेग कॅमेरा आहे तो विजन ब्लॉक होत असताना यावेळेस फटका चांगला आहे. ऑन द राईज फटका खेळलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषे पलीकडे सुमितच्या बॅटमधून येतोय हा पहिला मॅक्सिमम चेंडू, सीमारेषेच्या बाहेर षटकार. सुमित कदम थोड़ा समय लेते हैं सेट होने में। देखिए, जब आप नए मैदान में जाते हैं, नई परिस्थितियां हैं, लाइट की कंडीशन, अमूमन रबर बॉल क्रिकेट रात में खेला नहीं जाता है, तो जितना जल्दी आप ग्राउंड में आते हैं, लाइट के साथ अपने आप को एडजस्ट करते हैं, वो सारी बातें यहाँ मायने रखेगी। लेकिन उस सिक्सर ने जरूर वहाँ पर उनको कॉन्फिडेंस दिया है। स्कोर है 15 और ऐसे सिक्स मारते रहना होगा। एक बार फिर से रिपीट करूँगा, बिंदास खेलना है, कोई प्रेशर लेके नहीं खेलना है। इथे आणखीन एक बॉल ऑप्शनच्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा. कॉन्फिडन्सने बॅटिंग करावे लागेल. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 16 या आकड्यावर 81 धावा करायचे. हा सामना अगदी ज्या पद्धतीने सुरू आहे, 81 धावांचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा चांगला बॉल, खोलबट टप्प्याचा चेंडू आहे, कमबॅक केलाय, लाजबाब षटक म्हणावं लागेल. एक षटकार जरूर आला होता या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा पाहिलं जाईल कशा पद्धतीने बॉल, अगदी एक सर्टन सरफेस आहे, तिकडे बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. पुल करण्याचा प्रयत्न करत असताना बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होती. ओम पांडेने कमाल केली. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 8 धावा आल्या होत्या, पण या ओव्हरमध्ये देखील आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त 8च धावा आल्यात. बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. खूप चांगली गोलंदाजी. आणखीन एक डॉट बॉल, सट्टिक लाईन अँड लेंथने षटक क्रमांक संपलं गेलं दुसरं. ओम पांडेचे ह्या षटकामध्ये देखील धावा आल्यात, फक्त 8 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 16 धावा धावफल करावं लागलीत. आता इक्वेशन जर पाहिलं तर गरज आहे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये अजूनही 65 धावांची आवश्यकता आहे. सर, आव्हान अवघड होत असताना पाहायला मिळतील. प्रितेश पाटील बुक्कड विरावरून इथे उपस्थित आहेत आणि सातत्याने गोठविली टीमसाठी एक संघ मालकाची भूमिका असते आणि प्रितेश पाटील यांचा देखील सन्मान केला जाईल. मी नारायण म्हात्रे यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते प्रितेश पाटील यांचा सन्मान आपण करावा. नेहमीच गोठविली गावाच्या क्रिकेटमध्ये भरपूर चांगलं योगदान त्यांचं राहिलंय. प्रथमेश पवारच्या बॅटमधून येतोय, नानाच्या बॅटमधून येतोय षटकार. 6 धावा मिळतील. मग आज सुरुवात केली गेली आहे, धावा कराव्या लागतील. मागच्या 2 ओव्हरमध्ये सर फक्त 16 धावा आल्या, त्यामुळेच आता ॲक्सिलेटर दाबावा लागेल आणि 5th गिअरवर बॅटिंग करावी लागेल. बघा, प्रितेश पाटील यांचा सन्मान देखील केला जातोय. फार चांगलं योगदान राहिलं त्यांचं देखील. अकोटप्प्याचा बॉल, पुलचा फटका, मिड विकेट रिजन मध्ये एलिव्हेशन पाहावं लागेल. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. प्रथमेश पवार नानाच्या बॅटमधून आलाय क्रॅकिंग षटकार. किनारे पर मेरा पानी उतरता देख, घर मत बना लेना, मैं समंदर हूँ, लौट कर आऊँगा. यू कैन नॉट राइट ऑफ प्रथमेश पवार. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग के पहले सीज़न का एक ऐसा वाहिद हीरो. और देखिए, रबर बॉल क्रिकेट भी उनका पसंदीदा क्रिकेट है. जिस तरह से उन्होंने खेला है, स्कोर 28 विदाउट एनी विकेट्स.
पहली पारी में भी विकेट नहीं गिरा था। धीरे धीरे मैदान की परिस्थितियों से अपने आप को परिचित करते हुए प्रथमेश पवार और 2 बैक टू बैक 6 भार्गव के सामने ये बताते हैं कि मैच अब धीरे धीरे खुल रहा है। 2 और आ गए तो मैच बन जाएगा। डेफिनेटली मॅच बनू शकते. इथे देखील चांगला बॉल आहे, पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होते. भार्गव पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार जरूर आले होते, पण त्यानंतर वापसी केली. प्रथमेश पवार नाना मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना खोलबटापाचा चेंडू, खूप चांगला बॉल पाहायला मिळते, सिंगल मिळते, वापसी केली, कमबॅक केले. पहिल्या 2 बॉलवर जरूर प्रथमेश पवार नाना हवी ठरले होते, पण त्यानंतर भार्गवने देखील आपली गुणवत्ता दाखवली. ही गुणवत्ता दाखवण्याची स्पर्धा आहे भाई चषक. ही स्पर्धा तमाम प्रेक्षकांच्या नजरा या मॅचकडे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. बॅकफुटला येऊन फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये लाजवाब स्ट्रोक प्रथमेश पवार नानाच्या बॅटमधून आलाय. एक आणखीन एक धमाकेदार षटकार, चेंडू सीमारेषा पार. को अच्छा पढ़ लिया था प्रथमेश नाना ने. वेगाचं उत्तर वेगाने, स्क्वेअर ऑफ द विकेट. या ओव्हरचा 4था षटकार आलाय. पहिल्या इनिंग मध्ये प्रथमेश ठाकरे पाहायला मिळाला. आता या इनिंग मध्ये प्रथमेश पवार नानाची आता बॅटिंग सुरू आहे. षटक क्रमांक संपलं गेलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 41. मॅच अजूनही ऑन आहे, कारण की अजूनही 2 ओव्हर 12 बॉल आणि 40 धावांची आवश्यकता आहे. बॉल में 40 चाहिए वो मत देखो, ये लाइट के साथ कितना जल्दी टीम केदारेश्वर वेदाश्री एडजस्ट हो रही है वो देखो. ये इंपॉर्टेंट है, क्योंकि एक मैच जीत के आप सेमीफाइनल नहीं पहुंचेंगे. यू नीड टू प्ले, और वो जो प्रोग्रेस है उससे मेरे ख्याल से प्रथमेश पवार स्वयं मुतमैन होंगे. सुमित कदम पहिलाच बॉलचा सामना करत असताना पुन्हा एकदा प्रथमेश ठाकरे पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. शितलाई कुंकाई भांडूप स्ट्रायकर्स विटावा संघ आपल्याला पाहायला मिळते, आणि त्याच्या विरोधामध्ये श्री केदारनाथ वेदश्री रत्नागिरी हा संघ देखील पाहायला मिळते. 81 धावांचं टार्गेट आहे. 42 धावा धावफल करावं लागलेत. 11 बॉलमध्ये अजूनही जर पाहिले तर 39 धावांची आवश्यकता आहे. जेवढ्या जास्त स्ट्राईक प्रथमेश पवार नानांना मिळेल तितकाच फायदा होईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. त्यामुळेच या धावा चेस करण्यासाठी स्ट्राईक रोटेट करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जे काम केलं होतं सुमित ढेकळेने तेच काम करावं लागेल आता सुमित कदमला. एक कदम विजयाच्या दिशेने घेण्यासाठी जास्तीत जास्त स्ट्राईक प्रथमेश पवार नानांना देणं गरजेचं आहे, कारण की सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म आणि चांगल्या रिदममध्ये आणि या मैदानामध्ये स्वतःला ॲडजस्ट केलं आहे प्रथमेश पवार नानाने. 42 या आकड्यावर. काल 75चा आकडा पाहिला, 65चा आकडा पाहिला, पण आज या स्पर्धेच्या दुसऱ्याच अगदी आजच्या दिवसातल्या दुसऱ्या मॅचमध्ये 81चा आकडा पाहायला मिळाला. डॉट बॉल अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. गुड लेन स्पॉटवर पडल्यानंतर बॉल जी उसळी घेतली, पुन्हा एकदा बॉल पाहिला जाईल कशा पद्धतीने हा ॲक्शन रिप्लेमध्ये बॉल अप्रतिम दर्जाचा हाताळला गेलाय. पुढचा बॉल, पुलचा फटका, मिड विकेट रिझनमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक गफलत करतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे, पण एका धावावर समाधान मानावं लागेल. आणि एक बॉल, ईच अँड एव्हरी बॉल इज इम्पॉर्टंट. या मॅचमध्ये एक डॉट बॉल तुम्हाला प्रेशरमध्ये आणेल. बॅटिंग करणारा टीम सध्याच्या घडीला श्री केदारनाथ विद्यश्री हा संघ देखील खेळताना दिसतोय. यावेळेस अकुट टप्प्याचा बॉल आहे. चेंडू फेकलाय मिड विकेट रिजन मध्ये, झेल पकडला जातो आणि विकेटचं होईल पतन. आणि या मॅच मध्ये पहिला विकेट्स प्राप्त झाली आहे, ते देखील 9व्या ओव्हरमध्ये. प्रथमेश पवार ने बैडमिंटन
लेकिन बैडमिंटन स्मैश जैसे कोर्ट के ऊपर शटलकॉक नीचे जाता है वैसे वो जा नहीं पाया। राहुल पाटिल ने अच्छा कैच लिया, लेकिन प्रथमेश पवार इसके अंदर एक समुंदर जो है ये बाहर निकलने की कोशिश कर रहा है। अगले मैच में वो देखने मिल सकता है। जिस तरह आज प्रथमेश पवार ने खेला है एक बड़ी संजीदगी के साथ, और यहाँ पर प्रथमेश ठाकरे की भी मैं तारीफ करना चाहूँगा। अच्छी बल्लेबाजी का कॉन्फिडेंस लेकर गेंदबाजी में मदद मिली और 43 for 1। शुभम आलाय, न्यू बॅटर ऑन साईडला ऑन ट्रॅक केलाय। राहुल जोगडिया अगदी बॉल पर्यंत पोहोचत असताना 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील। 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केले गेले आणि आज ह्या दुसऱ्या मॅच पर्यंत 1 लाख प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली आणि कौतुक करावं लागेल। काल 2,60,000 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली होती। पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे। खूप चांगलं जजमेंट आणि चांगला झेल पकडला जातोय, विकेटचं होतोय पतन आणि शुभमला देखील परतावा लागेल। 2 लगातार धक्के सध्याच्या घडीला पाहायला मिळतील केदारनाथ वेदश्री रत्नागिरी टीमला। बहुत बढ़िया लिफ्टर बॉल थी और उस पर पुल करना आसान नहीं होगा, लेकिन एक अच्छा कैच मुकेश दास ने लिया। 4 ओवर 45 रन 2 विकेट। प्रथमेश की तारीफ करना चाहूँगा, पहले बल्लेबाजी में अर्धशतक और अब 2 ओवर 12 रन और 2 विकेट। इससे ज़्यादा आप क्या चाहेंगे? इकोनॉमी रेट है कम, बल्लेबाजी में है दम, वो है प्रथमेश ठाकरे। 4 ओवर 45 रन 2 विकेट। नए बल्लेबाज है दत्तू और मुकेश दास, इनको आखिरी ओवर दिया गया है। सुमित कदम, इनके पास भी मौका है आखिरी ओवर में। जल्दी लाइट को पढ़ें, पिच के कंडीशंस को पढ़ें, बॉल के मूवमेंट को पढ़ें, काम में आएगा। सीखी हुई का कोई भी चीज़ बेकार नहीं जाती। मुकेश दास शेवटच्या ओव्हरमध्ये येत असताना धावांची गरज आहे आणि सध्याचं जर पाहिलं तर 45 वर 2 गडी बाद आहे। त्यामुळेच हा सामना कुठेतरी अगदी एका बाजूने झुकलेला दिसतोय। 1 साइडेड मॅच आपल्याला पाहायला मिळते। मॅच अजूनही संपली नाही, 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी। 36 धावांची आवश्यकता आहे। 5 जरी मारले तरी 6 धावा राहतील, पण क्रिकेट हा अनिश्चितपणे भरलेला खेळ आहे। अनेक वेळा 36 धावा देखील होताना पाहायला मिळतील। यावेळी फटका चांगला आहे, स्क्वेअर कट केला जातोय, चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे आणि इथे सिंगलच मिळते। एक्के दुक्केने ही मॅच बनणार नाही आणि सध्या जर पाहिलं तर श्री केदारनाथ विद्यश्री रत्नागिरी संघ बॅकफुटला जात असताना औपचारिकता राहिली आहे। 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे। 46 वर 2 गडी बाद। यावेळी फटका चांगला आहे, दत्तूच्या बॅटमधून येतोय षटकार। कॅप्टन आहे या टीमचा आणि त्याच्या बॅटमधून आलाय हा षटकार, 6 धावा। सहा धावा मिळतील। 6 धावाने टीमची धावसंख्या 52। या आकड्यावर 81 धावा करायची, अजूनही 29 ची आवश्यकता आहे। पुन्हा एकदा प्ले अँड मिस, डॉट बॉलची सांगता होते। आता शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे। 2 बॉल 29 धावांची आवश्यकता आहे। हा सामना एका बाजूने झुकलेला दिसतोय। श्री केदारनाथ वेदश्री रत्नागिरी संघ, त्यांच्या विरोधामध्ये शितलाई कुणकाई विक्रोलियन स्ट्रायकर्स हा संघ खेळताना दिसतोय। पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू पाहायला मिळते, अप्रतिम चेंडू, डॉट बॉलची सांगता होते। शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे। कट्टर बॉल पाहायला मिळाला, पडल्यानंतर कट झाला बॉल, ऑप्शनच्या अगदी बाहेरचा बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे या इनिंगचा, या मॅचचा। 52 वर 2 गडी बाद आणि हा सामना आपल्या नावी करतोय आणि सामना अगदी आपल्या नावी करत असताना शितलाई कुणकाई विक्रोलियन स्ट्रायकर्स। चला टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन या, लवकरात लवकर टॉस केला जाईल। आपण पाहणार आहोत सिल्वर स्टार्स वर्सेस शितलाई कुणकाई विटावा स्ट्रायकर्स, विक्रोलियन स्ट्रायकर्स हा संघ देखील खेळताना दिसेल। चला टॉस साठी मॅच समरी पाहू शकाल, दोन्ही कॅप्टन या। अगदी पहिला डाव पाहिला तर प्रथमेश ठाकरेचा अर्धशतक